और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा किधर में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए। नहीं 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 तुम लोग को जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुंबईमध्ये देखील विद्यार्थी आणि तरुणांकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी दादरमध्ये देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। हे आंदोलन करत असताना उल्हासनगरमध्ये राहणारा आणि 12वी विज्ञान शाखेत शिकणारा हर्षवर्धन कदम हा देखील तिथे आंदोलनात सहभागी झाला होता। आंदोलनाचे आपल्या मोबाईलमध्ये तो चित्रीकरण करत होता। याच दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलीस व्हॅनमध्ये टाकलं। त्यावेळी पोलीस हर्षवर्धन आणि त्याच्यासोबत असलेल्या तरुणांना तुमच्या खिशात 50 ग्रॅम ड्रग्ज पावडर टाकेन, तुमचं आयुष्य बर्बाद होईल, तुम्हाला जामीन देखील मिळणार नाही अशी धमकी देत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला। खुद्द हर्षवर्धन कदम या तरुणाने तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला होता। यानंतर या पोलिसाविरोधात संताप व्यक्त होऊन कारवाई करण्याची मागणी केली जाऊ लागली। मात्र आपल्या सोबत नेमकं काय घडलं याची माहिती हर्षवर्धन याने स्वतः दिली आहे। मी दादरमध्ये प्रोटेस्ट करायला गेलो होतो शिवाजी पार्कमध्ये आणि प्रोटेस्टच्या दौरान मी व्हिडिओ काढत होता ताकी मी जेवढे पण जे काय घटना घडते ते मी माझ्या फोनमध्ये कॅप्चर करू शकतो। आता व्हिडिओ काढताना काही पोलीसवाल्यांनी मला ताब्यात घेतलं, मला डिटेन करायची ट्राय केली, डिटेन केलं पण मला, आणि ज्या व्हॅनमध्ये मला टाकलं तो ऑफिसर जो पोलीस कार चालत होता तो आम्हाला सोडताना धमकी देतो की 50 ग्राम पावडर आमचं जेबमध्ये टाकून आम्हाला जेल करू शकतो, अशी टाईपची आम्हाला धमकी दिली। पुढे काय केलं? पुढे काय झालं नाही आमच्यासोबत, कारण आम्ही तर त्या रॅलीमध्ये आम्ही मध्ये गेलो, परत आम्ही रॅलीमध्ये गेलो, जॉईन झालो आणि सगळं झालं तसंच। आता तू काय शिकत काय घेतलंस? मी 12वी पास आहे, सायन्स स्टुडंट PCM। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।